साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। काल आपला कोणता विषय झाला? पिसुनाय वाचा वेरमणी शिक्षापदं समाधिया। हा विषय लक्षात ठेवायचा आहे। तर आपण जो विषय आहे आपला, त्या विषयावर पुन्हा आपण त्याचा थोडा खोलपर्यंत अभ्यास करूया की आज आपण या विषयामध्ये हा अभ्यास करणार आहोत की निंदा नेमकी कोणाची होते, निंदा कुणाची होते। भगवान बुद्धांनी धम्मपदाच्या अठ्ठकथेमध्ये हा उपदेश केलेला आहे। जी एक गाथा घेऊन भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे, ती गाथा या प्रकारे आहे। पुराणमेतं अतुल नेतं अजतनामिव निन्दन्ति तुन्निमासीनं निन्दन्ति बहुबानिनं मीतबानिं निन्दन्ति नाति लोके अनिंदितो। या प्रकारे भगवान बुद्धांनी या गाथेवरून हा उपदेश केलेला आहे। पौराणमेत अतुल ही धर्मदेशना भगवान बुद्धाने जेतवनामध्ये साधना करते समयी अतुल नावाच्या एका उपासकाला उद्देशून म्हटलेली आहे ही गाथा। त्या अतुल नावाच्या उपासकाला स्थळ जेतवन या ठिकाणी तो श्रावस्तीवासी उपासक आपल्या 500 मित्रांना, उपासकांना घेऊन, मित्र जे उपासक होते त्यांना घेऊन धर्मश्रवण करण्याकरिता विहारात गेला। कोण गेला? अतुल हा आपल्या 500 मित्रांना, उपासकांना सोबत घेऊन प्रवचन ऐकण्याच्या हेतूने विहारामध्ये गेला। विहारामध्ये गेल्यानंतर तिथे रेवत भंतेजी होते। रेवत स्थवीर त्यांच्या समोर जाऊन वंदन केलं
आणि बसला. वंदन केल्यानंतर धर्मश्रवण करण्याच्या हेतूने बसला, परंतु ते आयुष्यमान एकांतामध्ये साधनेमध्ये राहत होते. रेवत भंतेजी साधनेमध्ये राहत होते एकांतात, आणि तसेच त्यांनी त्या उपासकाच्या समूहाला बघितले नाही बघितल्यासारखं केलं. म्हणजे ते ध्यानात असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. ध्यान साधना चालू आहे, त्याच्यामुळे कोण आलं कोण गेलं याच्याशी काही देणे घेणे नाही, आपल्या अभ्यासामध्ये लक्ष ठेवलं. तेव्हा ते उपासक या स्थवीर भंतेजीला म्हणजे रेवतला म्हणू लागले की हे भंतेजी तर काहीच बोलत नाही, हे कसे भंतेजी आहे, काहीच बोलत नाही आणि ते काम काय करत आहे, ध्यान साधना करत आहे. हवे उपासक घेऊन गेला आपले मित्र आणि भंतेजीच्या समोर जाऊन बसला आणि त्या भंतेजीला म्हणतो की हे भंतेजी काहीही बोलत नाही आहे. हा विचार करून क्रोधित झाला. म्हणजे जे भंतेजी ध्यानाला बसले चुप काऊन बसले, माझ्याशी बोलत काऊन नाही. म्हणून भंतेजी आपलं ध्यान करत आहे आणि याला वाटलं की माझ्याशी बोलत नाही, तर तो बसला आणि क्रोधित झाला आणि क्रोधित होऊन तिथून उठला आणि सारीपुत्र भंतेकडे गेला. सारीपुत्र भंतेजीला प्रणाम केला, वंदन केला आणि एका बाजूला बसला. ते आपले 500 मित्रांना घेऊन तो अतुल सारीपुत्र भंतेच्या समोर जाऊन वंदन करून एका बाजूला बसले. सारीपुत्र भंतेने विचारले, कुठून आले तुम्ही लोक, कुठून आले? तेव्हा त्यांनी रेवत स्थविरासोबत त्यांचा झालेला जो व्यवहार आहे तो त्यांना सांगितला की आम्ही स्थविराकडून आलो. त्यांनी ते नाही सांगितलं की कुठून गावातून आलो, कोणत्या ठिकाणावर आलो, ते नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं रेवत भंतेकडून आलो. रेवत भंतेनी आमच्यासोबत जो व्यवहार केला तो सांगितला. तर त्यांनी आमच्याकडे उपेक्षा भावाने पाहिलं, उपेक्षा केली, दुर्लक्ष केलं, आमच्यासोबत ते काही बोलले नाही. अशा प्रकारे सारीपुत्र भंतेला तो अतुल आणि त्याचे 500 मित्र सांगू लागले, भंते आम्ही काही उपासक धर्मकथा ऐकण्याच्या उद्देशाने रेवत स्थविराकडे गेलो होतो. तिथे बसलो, प्रवचन ऐकण्याच्या हेतूने बसलो असे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. त्यानंतर सारीपुत्र भंतेच्या समोर बसले धर्म ऐकण्यासाठी आणि त्यांना सांगितलं आम्ही धर्म ऐकण्यासाठी आलो. रेवत भंतेनी काहीच सांगितलं नाही, कारण ते ध्यानात होते. आता सारीपुत्र भंतेजवळ त्यांची शिकायत करत आहे, त्यांच्या बाऱ्यामध्ये उलटसिद्ध सांगत आहे. सारीपुत्र भंतेला म्हणत आहे की आम्ही प्रवचन ऐकायला आलो, त्यांनी काही आम्हाला ऐकवलं नाही, आमच्याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा सारीपुत्र भंतेनी धर्मकथा सांगणं सुरू केलं. भरपूर त्यांना अभिधम्मासंबंधी उपदेश केला. त्या अतुलला आणि त्याच्या 500 मित्रांना अभिधर्म, चित्ताचा, चित्तामध्ये कशा प्रकारे विकार उत्पन्न होतात, नष्ट कसे करायचे, किती चित्त उत्पन्न होतात, त्या प्रकारे अभिधम्मासंबंधी कथा सांगितली सारीपुत्र भंतेने. परंतु अभिधर्म कसा आहे, गहन आहे, सर्वाला पचत नाही, सर्वाची बुद्धी अभिधम्माला समजू शकत नाही. कितीही सांगितलं तरी डोक्यावरून जाते. ज्याने अभ्यास केला नसेल, ज्यांना जाणकारी नसेल त्या व्यक्तीच्या डोक्यावरून जाते अभिधम्म.
म्हणून त्यामुळे बरेच लोक काय म्हणतात की हे बुद्धाचं नव्हेच, डोक्याच्या वरून जाते, ते उच्च ज्ञान आहे. म्हणून यांची कॅपॅसिटी ग्रहण करण्याची नाही. हा विद्यार्थी आहे बालवाडीचा आणि ज्ञान आहे ते 10वीचं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येते की याला काही कळत नाही आणि मग हा सीधा लेबल लावून देते की हे बुद्धाचं नव्हेच. असंच झालं की सारीपुत्र भंतेनी अभिधम्मासंबंधी त्यांना खूप गहन उपदेश केला. पण त्या उपदेशाची गहनता असल्यामुळे, खूप खोल असल्यामुळे, त्याच्यामध्ये गंभीरता असल्यामुळे त्यांनी त्यांच्या काहीही डोक्यामध्ये आलेला नाही, त्यांना कुठल्याही प्रकारे समजला नाही. अभिधम्माचा एवढा गहन उपदेश केला सारीपुत्र भंतेजीनं, तरी त्यांच्या डोक्यामध्ये बसला नाही, त्यांना थोडाही समजला नाही. तेव्हा तिथून सुद्धा ते क्रोधित झाले. सारीपुत्र भंतेपासूनही क्रोधित होऊन आनंद भंतेकडे गेले. ते सारीपुत्र भंतेचं प्रवचन ऐकलं पण काही पल्ले पडलं नाही, त्यांना काही ते समजलं नाही. कारण अभिधम्म हा गहन आहे, सर्वाला जमत नाही, सर्वाची बुद्धी काम करत नाही त्या अभिधम्मावर. आनंद भंतेजीकडे गेले आणि आनंद भंतेजीजवळ रेवत भंतेची शिकायत करू लागले. त्याच्यानंतर आनंद भंतेविषयी सांगू लागले की यांनी जे प्रवचन केलं आम्हाला समजण्यालायक नाही केलं, काही चांगलं प्रवचन नाही केलं. या प्रकारे त्या सारीपुत्र भंतेची शिकायत आनंद भंतेकडे करू लागले. या प्रकारे तो आपल्यासोबत घडलेला व्यवहार त्याने सांगितला आणि आम्हाला योग्य धम्म सांगा, आम्हाला समजेल असा सांगा आणि योग्य धम्म सांगा म्हणून ते आग्रह केला. आनंद भंतेजीला आता आग्रह करत आहे की आम्हाला चांगला धर्म सांगा, चांगलं प्रवचन करा. तेव्हा आनंद भंतेनी त्यांना बसायला सांगितलं आणि बसायला सांगून त्यांना धम्मदेशना करणे आरंभ केले. तेव्हा धर्मकथा तर एकदम साधी आणि सिंपल होती, सरळ, त्याच्यामध्ये काहीही अडचण नव्हती धम्म समजून घेण्यासाठी. इतकी साधी आणि सोपी धर्मदेशना या आनंद भंतेजीनं त्यांना केली. समजण्यालायक होती, परंतु ते सर्व इतके, ती धर्मदेशना इतकी छोटी होती, समजण्यासाठी सोपी होती आणि इतकी छोटी होती, तरी त्यांचं मन शांत झालं नाही. तसेच ते तिथूनही आनंद भंतेजवळून क्रोधित झाले. आनंद भंतेवरही क्रोध प्रगट केला, दुःखी झाले आणि भगवान बुद्धाच्या समोर गेले. तेव्हा भगवान बुद्धाला वंदन केले आणि एका बाजूला बसले. भगवान बुद्धाने विचारले, कशा निमित्त आले तुम्ही? जे इतके लोक आले कशा निमित्त आले? येण्याचा हेतू काय आहे? त्या उपासकांना भगवान बुद्धाने विचारलं. उपासकांनी सरळ सांगितलं, अतुल आणि त्याचे 500 मित्र, त्यांनी सांगितलं की भगवान, आम्ही धम्म श्रवण करण्याच्या उद्देशाने आलो, तर आम्हाला आम्ही काही धर्म श्रवण केला. तेव्हा या विषयामध्ये अश्वान रेवत स्थवीर रेवत भंतेची शिकायत भगवान बुद्धाजवळ करीत आहे. त्यानंतर सारीपुत्र भंतेची शिकायत, आनंद भंतेची शिकायत तक्रार करत आहे. तेव्हा भगवान बुद्धाजवळ या सर्व भंतेचा व्यवहार, आम्हाला यांच्याकडून कुठल्याही प्रकारे धर्म समजला नाही. रेवत भंतेने आमच्याशी व्यवहार केला की आमच्याकडे दुर्लक्ष केलं. सारीपुत्र भंतेने जे सांगितलं तर आम्हाला न समजणारं ज्ञान सांगितलं. त्याच्यानंतर आनंद भंतेने सांगितलं तर थोडक्यात सांगितलं, आम्हाला काहीच समजलं नाही. या प्रकारे ते भगवान बुद्धाजवळ तक्रार करू लागले. पूर्ण विस्तारपूर्वक घडलेली घटना सांगितली. तेव्हा भगवान बुद्धांनी
त्यांची ते गोष्ट ऐकून उत्तर दिले, अतुल, ही गोष्ट तर एकदम पुराणी आहे, जुनीच आहे. ही गोष्ट कशी आहे? एकदम जुनी आहे. कोणती गोष्ट जुनी आहे? ही तर पुराण्या समयापासून, पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. कोणती गोष्ट चालत आलेली आहे? जो परिपूर्ण चूप राहते त्याची लोक अधिक निंदा करतात. म्हणजे मौन धारण करणाऱ्याची पण निंदा करतात. त्यानंतर अधिक बोलतो, खूप विस्तारपूर्वक समजून सांगतो, खूप बोलतो, त्या बोलणाऱ्याची, जास्त बोलणाऱ्याची सुद्धा निंदा होते. जो व्यक्ती मोजकं बोलतो, कमीत कमी बोलतो, थोडक्यात बोलतो, त्या थोडकं बोलणाऱ्याचीही निंदा होते. त्या थोडंसं बोलणाऱ्या व्यक्तीची सुद्धा निंदा करतात. यामध्ये कोणी सुद्धा एकांतामध्ये असणारा निंदनीय राहिलेला आहे, ना एकांतात प्रशंसनीय राहिलेला आहे. एकही व्यक्ती असा नाही की ज्याची निंदाही निंदा झाली, प्रशंसा झाली नाही, असा नाही. असा एकही व्यक्ती नाही की ज्याची प्रशंसाही प्रशंसा झाली, निंदा झाली नाही. असा या जगात एकही व्यक्ती नाही. यामध्ये राजाची सुद्धा काही लोक निंदा करतात, काही लोक प्रशंसा करतात. राजाची निंदा होते आणि प्रशंसा होते. या पृथ्वीची काही लोक निंदा करतात. ही पृथ्वी उबडखाबडच आहे, दबलेलीच आहे, नरमच आहे, कडकच आहे. तर या प्रकारे या पृथ्वीची सुद्धा निंदा होते. कोणी प्रशंसा करतात, पृथ्वी खूप छान आहे, नरम आहे, जशी पाहिजे होती तशीच आहे. या प्रकारे पृथ्वीची सुद्धा कोणी निंदा करते तर कोणी प्रशंसा करते. या आकाशाची सुद्धा लोक कोणी निंदा करतात तर कोणी प्रशंसा करतात. चंद्राची सुद्धा कोणी प्रशंसा करतात तर कोणी निंदा करतात. सूर्याची सुद्धा कोणी निंदा करतात, खूपच तपते, आता एवढा नाही तपायला पाहिजे. आणि बरसात असली किंवा हिवाळा असला तर सूर्य निघतच नाही. हा का सूर्य होय का? असं राहते का? त्यानं तर रोज तपायला पाहिजे. म्हणजे सूर्याची निंदाही करतात आणि प्रशंसाही करतात. दुसऱ्याची तर सोडा, चारही परिषदेमध्ये बसणारे धर्मकथा करताना, धर्मदेशना करताना सम्यक संबुद्धांनी, भगवान बुद्ध जर प्रवचन करत असेल तर भरपूर सभा भरलेली आहे. त्या सभेमधला कोणी ना कोणीतरी भगवान बुद्धाची सुद्धा निंदा करतात. काही लोक भगवान बुद्धाची निंदा करतात तर काही लोक प्रशंसा करतात. जे धर्माने आंधळे आहे, धर्मांध, आणि मूर्खाची निंदा किंवा प्रशंसा होणे तर स्वाभाविक आहे. एखाद्या मूर्खाची, धर्माने आंधळा आहे, त्याला धर्म कळला नाही, त्याची निंदा होणे तर स्वाभाविक आहे. त्याची निंदा होते आणि प्रशंसा होते, पण त्याला तेवढं महत्त्व नाही, कारण तो कोणाला महत्त्व देत नाही. निंदा करा की स्तुती करा. काही पंडित बुद्धिवान कोणी कोणाची निंदा करतात. बुद्धिवान लोक सुद्धा कोणाची ना कोणाची निंदा करतात. त्याचे महत्त्व लक्षात येते. ज्ञानी लोक जेव्हा कोणाची निंदा करतात त्याचं महत्त्व लक्षात येते. का निंदा करतात?
ज्ञानी लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीची तुमच्या दुर्गुणाची निंदा करते का? कारण तो ज्ञानी हे जाणते की कुठेतरी तुम्ही चुकत आहे आणि तुमची हे गलती आहे, म्हणून तुमच्या दुराचाराची निंदा करतात. कशासाठी? सुधारणेसाठी. हे तर लक्षात येते की ज्ञानी व्यक्तीने जर तुमची निंदा केली, हे तर लक्षात येते की त्याच्या मागचा उद्देश काय आहे. पण मूर्ख व्यक्ती जेव्हा तुमची निंदा करतो तेव्हा कसं लक्षात येईल? त्याचा उद्देश काय आहे? तुम्ही सुधारले पाहिजे असं आहे का? नाही. म्हणून तुमची मूर्ख लोक प्रशंसा पण करतात मूर्खाची. या प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात, बुद्धिमान लोक जे निंदा करतात ते तर लक्षात येते. या तऱ्हेने त्याच्याद्वारा केल्या गेलेली प्रशंसा वास्तविक प्रशंसा आहे आणि ज्ञानी व्यक्ती तुमची प्रशंसा करते तर काय आहे? वास्तविक खऱ्या अर्थाने प्रशंसा आहे. मूर्ख लोकांनी तुमची निंदा केली किंवा प्रशंसा केली तर त्याच्यात काय आहे? काहीही नाही. कारण तो मूर्ख व्यक्ती आहे, अज्ञानी आहे, म्हणून तो आता निंदा करेल, थोड्या वेळानं प्रशंसा करेल, आता प्रशंसा करेल, थोड्या वेळानं निंदा करेल. पण ज्ञानी व्यक्तीचं तसं नाही आहे. तुमच्या दुर्गुणाची निंदा करेल तर सुधारण्यासाठी आणि तुमच्या सद्गुणाची प्रशंसा करेल तर तुम्ही याचा अर्थ सद्गुणी आहातच. त्याच्यात काही दुमत नाही किंवा कोणी नाकारू शकत नाही. मूर्ख व्यक्ती जेव्हा तुमची निंदा किंवा प्रशंसा करते तिथे मात्र खोट आहे. पण ज्ञानी व्यक्ती जेव्हा तुमच्या दुर्गुणाची निंदा करते किंवा सद्गुणाची प्रशंसा करते, खऱ्या अर्थाने ती वास्तविक प्रशंसा किंवा निंदा आहे. तर निंदा त्याला म्हणता येत नाही. ज्ञानी व्यक्तीने आपले दुर्गुण दाखवले, सुधारणेसाठी दाखवले. ज्ञानी व्यक्तीने आपली प्रशंसा केली तर खऱ्याच अर्थाने आपण प्रशंसनीय आहोत, म्हणून ज्ञानी व्यक्तीने प्रशंसा केली. असे म्हणत भगवान बुद्धाने सोबतच ही गाथा म्हटलेली आहे. पोरानमेत अतुलं नेतं अज्जतनामिव निंदन्ति तुन्निमासिनं निंदन्ति बहुभासिनं भानिनं मीतभानिं पी निंदन्ति नत्ति लोके अनिंदितो. भगवान बुद्धांनी ही गाथा अतुलाला सांगितली की अतुल, ही गोष्ट तर खूप पुराणी आहे, आजची नाही आहे. कोणती गोष्ट आहे पुराणी? चूप राहणाऱ्याची पहिलेही निंदा होत होती, आताही निंदा होते. म्हणजे मौन धारण करणाऱ्याची पहिलेही निंदा होत होती, आताही निंदा होते. जास्त खूप बोलणाऱ्याची पहिलेही निंदा होत होती आणि आताही निंदा होते. तसेच न चाहू न भविष्यति न चेतरही विद्यति एकंतं निंदितो पोसो एकंतं वा प्रशंसितो. असा कोणी पुरुष या लोकामध्ये झाला नाही, ना वर्तमानामध्ये, वर्तमान समयाला आहे, ना भविष्यामध्ये होणार. त्यानंतर भगवान बुद्ध 229वी गाथा म्हणतात, यं च मिन्यू पसंसंती अनुविच्च सुवे सुवे अच्छिद्द उत्तिं मेधाविं पन्यासील समाहितं. हा पंडितजन, विद्वान लोक कोणत्याही निश्चल किंवा अनिच्छल चारित्र्यवाले, निश्चल चारित्र्यवाले, मेधावी तथा प्रज्ञावान, शीलाने संपन्न पुरुष नेहमी सूक्ष्म तऱ्हेने विचार करत असतो आणि विचार करूनच कोणाची प्रशंसा करतात. म्हणजे जे लोक धर्ममार्गावर आरूढ आहे आणि सत्याला जाणतात ते लोक विचार करूनच गहराईनं खोलपर्यंत
विचार करूनच कोणाची प्रशंसा करतो तर कोणाची निंदा करतो। या प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात। 230व्या गाथेमध्ये म्हणतात, निखं जंबूनदस्येव कोतं निंदितु मरहति देवापि नं पसंसन्ति ब्रह्मणापि पसंसितो। भगवान बुद्ध 230 नंबरच्या गाथेमध्ये म्हणतात, कारण की जो व्यक्ती स्वतून समजून जाणून बुजून गहराईमध्ये विचार चिंतन केल्यानंतरच कोणाची प्रशंसा करते किंवा निंदा करते, कारण शुद्ध सोन्याला त्याने सोन्याने बनलेली मुद्रा सिक्का त्याची कोण निंदा करू शकतो। देवता सुद्धा अशा साधकाची प्रशंसा करतात जो व्यक्ती शांत आहे, एकांतात आहे, ध्यान करतो, आपल्या मनाला निर्मळ करतो, अशा सोन्यासमान निर्मळ झालेल्या चित्तवाल्या व्यक्तीची देवता सुद्धा प्रशंसा करीत असतात। ब्रह्माद्वारा ती प्रशंसा प्राप्त आहे म्हणून ब्रह्मा प्रशंसा करतो। म्हणजे सदाचारी सत्पुरुष लोक कोणाची निंदा करत असेल तर दुर्गुणाची करते, म्हणजे तो खरंच निंदनीय आहे। जर प्रशंसा करत असेल तर त्याच्या सद्गुणाची प्रशंसा करतो, खरंच तो प्रशंसनीय आहे। सदाचारी लोकांकडून हे प्रशंसा योग्य आहे। या प्रकारे भगवान बुद्धांनी त्या अतुलाला धर्म शिकवला की अतुल ही पुराणीच गोष्ट आहे की जो व्यक्ती मौन धारण करतो त्याची पण निंदा होते, जो व्यक्ती जास्त बोलतो, खूप समजावून सांगतो, त्याची पण निंदा होते, जो व्यक्ती थोडक्यात बोलतो, कमीत कमी बोलतो, त्याची पण निंदा होते। असा या जगात कोणी नाही की ज्याची निंदाही निंदा होते, असा या जगात कोणी नाही की ज्याची प्रशंसाही प्रशंसा होते, असा या जगात कोणी झाला नाही आणि होणार नाही आणि आताही नाही की ज्याची प्रशंसा होत नाही आणि निंदाही होत नाही, असा झालेला नाही आहे। म्हणून अतुल ही पुराणीच गोष्ट आहे, ही काही आजची गोष्ट नाही आहे। म्हणून रेवत भंतेनी मौन धारण केलं तर त्यांची निंदा केली, सारीपुत्र भंतेनी गंभीर भरपूर उपदेश केला त्यांची पण निंदा केली, आनंद भंतेनी थोडक्यात उपदेश केला त्यांची पण निंदा केली। या प्रकारे निंदा कोणाची होत नाही असा या जगात झाला नाही आणि कोणी होणार नाही ना आता पण नाही। ज्याची प्रशंसा या जगात होत नाही असा झाला नाही आणि असा आहे नाही आणि होत नाही। प्रशंसा कोणाची होत नाही, निंदाही होते आणि प्रशंसाही होते। या प्रकारे मूर्खाद्वारा केल्या गेलेली निंदा हिचे काही महत्त्व नाही, अप्रमाण आहे। विद्वानाद्वारा प्रतिदिन केल्या गेलेले कृत्य ते गंभीरतेने निंदेच्या कारणाला जाणतो आणि नंतरच तो निंदा किंवा प्रशंसा करतो, त्याची समीक्षा करतो। या प्रकारे ज्ञानी लोकांकडून झालेली निंदा किंवा प्रशंसा हे लाभदायक आहे। तर अशा प्रकारे निंदा न होणारा कोणीही नाही, म्हणून कोणाची निंदा होत नाही, निंदा सर्वाचीच होते, प्रशंसा कोणाची होत नाही, प्रशंसा ही सर्वाचीच होते। म्हणून या प्रकारे निंदा करणाऱ्याची संख्या बरीच आहे, निंदा करणारे काही कमी नाही आहे। परंतु त्याचं उदाहरण जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर कशा प्रकारे वाईट म्हणणाऱ्याची संख्या कमी आहे का, तर एक उदाहरण आहे, त्या उदाहरणावरून आपण समजून घेऊ शकतो की एका गावामध्ये एक चित्रकार आला, त्याने सुंदर चित्र काढलं आणि ते चित्र त्याने लोकांना दाखवलं, चित्र काढून चौकात लावलं। ते चित्र राजाच्या अमात्यानं पाहिलं आणि त्याला खूप आनंद झाला चित्र पाहिल्यावर, चित्र तर खूप सुंदर आहे, आपण याच्यासाठी काही कोशिश केली पाहिजे, इतका सुंदर चित्रकार आहे, याला थोडेफार पैसे राजाकडून मिळून जाईल। म्हणून ते चित्र घेतलं आणि
राजाला दाखवलं. राजानं चित्र पाहिलं, खूप आनंदित झाला. वा, खूप सुंदर चित्र काढले या चित्रकाराने, याला आपण बक्षीस घोषित केलं पाहिजे. म्हणून त्याने राजाने बक्षीस ठरवलं. तेवढ्यात अमात्य म्हणते, थांबा महाराज, बक्षीस असं नाही द्यायचं. आणि ते कसं द्यायचं? आपण याची परीक्षा करूया, खरंच चित्र सुंदर आहे. कशी करायची? हे जे चित्र आहे चौकात लावा, चौकामध्ये लावा आणि खाली लिहायला लावा, या चित्रामध्ये जिथे कुठे त्रुटी असेल त्या ठिकाणी फुली मारावी. गुणाकाराचं चिन्ह, जिथे जिथे तुम्हाला त्रुटी दिसते त्या त्या ठिकाणी फुली मारावी, चूक लक्षात आणून द्यावी. चौकात चित्र लावलं चित्रकारानं, एवढ्या मेहनतीनं बनवलं, त्याला इतकी खुशी झाली, राजा मला आता बक्षीस देणार. पण अमात्यानं परीक्षा घेणं सुरू. परीक्षा घ्यायची, चौकात नेऊन लावलं आणि खाली लिहिलं, या चित्रामध्ये ज्यांना कोणाला त्रुटी दिसेल, जिथे कुठे दिसेल तिथे फुली मारावी. प्रत्येक गावातला व्यक्ती ते शहानिशा करायला आला. चित्र पाहिलं, चित्र सुंदर आहे, पण प्रत्येक व्यक्तीनं त्यामध्ये त्रुटी शोधली. तर सर्वांनी आपली फुल्या मारणं सुरू केल्या. त्या पूर्ण चित्र संध्याकाळपर्यंत पुरं खराब झालं. चित्र नाही राहिलं, चित्र विचित्र झालं. कशामुळे? प्रत्येक व्यक्तीने त्यामध्ये गलती शोधली. असा एक व्यक्ती नाही त्या ठिकाणी शहानिशा करायला आलेला की त्याने गलती काढली नाही. तो इतका नाराज झाला चित्रकार, रडायला लागला की इतकी मेहनतीने मी सुंदर चित्र काढलं आणि आशा होती की राजा मला बक्षीस देणार, परंतु माझ्या मेहनतीचा काही राहिलं. तेव्हा त्या अमात्यानं पाहिलं चित्रकाराच्या चेहऱ्याकडे, रडून राहिला, मेहनत वाया गेली. त्याला म्हणतो, तू शांत राह, तुझी मेहनत मी वाया जाऊ देणार नाही. तुझं चित्र सुंदर होतं, तू काढलं, मेहनत केलेली आहे. राजाकडे चित्र नेलं. राजाने ते चित्रावरच्या खुणा पाहिल्या आणि राजानं ठरवलं, हे तर चित्र खराब आहे, याच्यामध्ये तर भरपूर त्रुटी आहे. लोकांनी तर याच्यावर पुरे चिन्ह फुल्या मारलेल्या आहेत. बरोबर आहे महाराज. अमात्य म्हणतो, महाराज बरोबर आहे, आपण पुन्हा एकदा परीक्षा घेऊया. हुबेहूब असंच चित्र काढायला लावूया. त्याला काढायला लावलं, हुबेहूब जसंच्या तसं चित्र काढलं. त्यानं बक्षीस देऊया याला, जर खऱ्या अर्थाने चित्र सुंदर असेल तर. त्याने जसंच्या तसं तेच चित्र काढलं. आता या चित्राची परीक्षा करायची आहे पुन्हा त्याच प्रकारे. पण परीक्षा आता वेगळी राहणार. परीक्षा तीच आहे, वेगळी राहणार. सुंदर चित्र काढलं, तेच चित्र काढलं, हुबेहूब तसंच चित्र काढलं, त्याच्यात काही फरक नाही, थोडंसं आहे. पहिल्या चित्रावर पूर्ण फुल्या पडल्या की खराब आहे. तेच चित्र तशाच प्रकारचं आता चौकात नेऊन लावलं, पण आता खाली लिहून आहे, या चित्रामध्ये या चित्रासारखं चित्र ज्यांना कुणाला काढता येत असेल त्यांनीच फुली मारावी. या चित्रासारखं चित्र ज्यांना काढता येत असेल त्यांनीच फुली मारावी. साऱ्या गावातले लोक जमा झाले शहानिशा करायला, परीक्षा करायला, की चित्र कसं खराब आहे की चांगलं. आता यावेळेस काय आहे? पहिल्या वेळेस होतं की या चित्रामध्ये जिथे कुठे त्रुटी आढळेल त्या ठिकाणी फुली मारावी, पूर्ण चित्र खराब. आता यावेळेस काय आहे? ज्यांना कुणाला या प्रकारचं चित्र काढता येत असेल त्यांनीच फुली मारावी. तर यावेळेस मात्र या चित्रावर एकही फुली पडली नाही. का?
याचा अर्थ काय की दुसऱ्याच्या चुका काढणे सोपं आहे, पण त्याच्यासारखं आचरण करणे किंवा त्याच्यासारखी कृती करणे कठीण आहे. समाजामध्ये हीच अवस्था आहे. आम्हाला चांगला भंतीजी पाहिजे आहे ना, सर्वांचं म्हणणं, प्रत्येकाचं म्हणणं आहे. तो सदाचारी असो चाहे दुराचारी असो, विहारात येवो चाहे न येवो, घरी राहणारा असो, त्याचंही म्हणणं आहे की आम्हाला चांगला भंतीजी पाहिजे. आणि बाबासाहेब काय म्हणतात, चांगल्या भंतीची खदान नाही आहे. चांगला भंतीजी जमिनीतून निघत नाही, चांगला भंती बनवायची कंपनी नाही. चांगला भंतीजी आकाशातून टपकत नाही. चांगला भंतीजी जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय करायला पाहिजे, चांगला भंतीजी समाजातून निर्माण करायला पाहिजे. चांगला भंतीजी बनण्यासाठी आपला चांगला पोरगा दान करायला पाहिजे. माहित आहे ना माझा पोरगा चांगला आहे, भंतीजी बनल्यावर चांगलाच बनेल, वाईट तर बनणार नाही. एवढं माहित आहे, गॅरंटी आहे ना. 2 पोरं राहीन, 4 पोरं राहीन, पण 1 पोरगा दान देत नाही. धम्माच्या प्रचारासाठी चांगला भंतीजी बनला पाहिजे, प्रचार चांगला झाला पाहिजे म्हणून दान देणार नाही, पण तो दुसऱ्याच्या घरातून बनलेल्या भिक्षूच्या चुका निश्चित काढणार. हा खराब भंतीजी आहे. त्याच्यासारखा बनवणार नाही, त्याच्यापेक्षा चांगला बनवणार नाही. चांगला भंतीजी पाहिजे त्याला, पण कोणाचा पाहिजे, दुसऱ्याच्या घरातला पाहिजे. आपल्या घरातला गुंडा निघला तरी चालते, बदमाश निघला, चोर निघला तरी चालते, तो चांगलाच आहे मायबापासाठी, खराब नाही आहे. पण दुसऱ्याच्या घराण्यातला भंतीजी तो किती चांगलं आचरण करो, त्याच्यावर लांछन लावून त्याच्या चुका काढण्याची क्षमता असते. म्हणून या चित्रावरून काय सिद्ध होते की दुसऱ्याच्या चुका काढणं सोपं आहे, परंतु त्याच्यासारखं आचरण करणं, तसं वागणं कठीण आहे ना. चित्र काय सांगते, असं वागणं, आचरण करणं कठीण आहे. म्हणून समाजामध्ये मानसिकता कशी आहे, हीच आहे की तो खराब आहे, मी चांगला. म्हणजे असे 4 प्रकारचे जे मूर्ख लोक आहे बुद्धांनी सांगितले, हे समाजामध्ये आहे. कोणते 4 प्रकारचे मूर्ख आहे, की जो व्यक्ती एखाद्याने दुसऱ्याचे सद्गुण विचारले तर सांगणार नाही, जर दुर्गुण विचारले तर तेल पाणी लावून सांगणार, तो काय असा, तो काय तसा, तो आहेस तसा, आणि त्याचं काय लयच खबर येते, त्याच्या लयच बातम्या येते, तर काय कमी आहे का, तेल पाणी. दुसऱ्याचे दुर्गुण सांगताना तेल पाणी लावून सांगतो, आणि स्वतःचे याचे दुर्गुण जर विचारले तर लपवतो, झपवतो. माजरीसारखा गुण आहे त्याच्यात, लपवण्याचा. आपले दुर्गुण आहे तर लपवून ठेवायचे आणि दुसऱ्याचे दुर्गुण उघडे करायचे. आणि दुसऱ्याचे सद्गुण विचारले तर थोडेफार सांगायचे, आणि याचे जर सद्गुण एखादी विचारला की तू कसा आहे, मग काय पाहायचं कामच नाही. मग तर आपले सद्गुण सांगताना मी असा, मी तसा, मी हे केलं, मी ते केलं, बापा, मग तर भरमसाठ. आपल्या सद्गुणाचे वाभाडे हकलण्यासाठी दुनिया भरायचे. दुसऱ्याचे सद्गुण म्हणलं तर लपवतो, झपवतो, थोडेफार सांगतो आणि पुरे लपवतो. आणि आपले दुर्गुण झाकून ठेवतो, उघडे करत नाही. दुसऱ्याचे दुर्गुण वाभाडे हकलतो, सद्गुण विचारले तर थोडेफार सांगतो, आणि याचे जर सद्गुण विचारले तर मग काही पाहायचं कामच नाही. भरमसाठ उहापोह करून जे नाही केलं तेही सांगतो, आणि जे केलं. या प्रकारचे 4 प्रकारचे मूर्ख लोक या जगामध्ये वास्तव्याला आहे. म्हणून दुसऱ्याचे दुर्गुण पाहणे सोपं आहे. म्हणून म्हणतात, क्या देखे पर दोष को, देख अपने दोष, दोष देखते देखते चित्त बने निर्दोष. अरे दुसऱ्याचे दोष बघून तुला काय फायदा, तू स्वतःचे दोष बघ आणि दूर कर. काय दुसऱ्याचे दोष पाहत, दुसऱ्याचे दोष पाहण्यात काय फायदा नाही. जर मूर्ख व्यक्तीमध्ये, एखादी अज्ञानी व्यक्तीमध्ये तुला एखादी सद्गुण जर भेटत असेल तर काय होईल, फायदा होईल ना. दुर्गुणाचा फायदा होत असते का कोणाच्या, सद्गुणाचा फायदा होते. म्हणून आपल्याला कशाची गरज आहे, सद्गुणाची गरज आहे. कारण आपलं जर हित चाहतो तर आपल्याला काय जमा करावं लागेल, सद्गुण जमा करावं लागेल.
दुर्गुण जमा करून फायदा होईल का? पण क्या देखे परदोष को, दुसऱ्याचे दोष पाहण्यात काही आपला फायदा नाही आहे, नुकसानच आहे. आपलं मन मलिन होते, दूषित होते आणि आपल्याला बिमार करते, अशांत करते, व्याकुल करते. म्हणून घ्यायचं असलं काय घ्यायचं? सद्गुण घ्यायचा, दुर्गुण घेऊ नये. म्हणून समाजामध्ये कशी अवस्था आहे की त्याने हर गोष्टीवर लक्ष राहते. हा खाते काय, झोपते कसा, कधी झोपते, कोणाशी बोलते, काय बोलते, फोनवर काय बोलते, कोण्या बाईशीच बोलते का, मुलीशीच बोलते का, सारा चेक, दुसऱ्याला तपास, सारा दुसऱ्याची तपासणी आहे. आणि मग करते तर असा काऊन करते, तसा काऊन नाही करत. हे सारं जीवन का तू दुसऱ्याच्या मतान जगल, स्वतंत्रता काहीच नाही का त्याला? असं केलं तर काऊन केलं आणि तसं केलं तर काऊन नाही, असं आहे. हे कशा प्रकारे? एका गावामध्ये दोघं बापलेकर राहत होते. ते बापलेकर, म्हातारा बाप, जवान पोरगा, चालले दोघे जण बाजारामध्ये गद घेऊन. रस्त्याने येणारे लोक म्हणतात, काय मूर्ख लोक आहे तुम्ही, तुमच्याजवळ गद असताना दोघे पैदल चालले, दोघे पैदल, निंदा द्यायची होत आहे, पैदल चालले. त्याने ठरवलं ठीक आहे बापाला बसवा. पोरान ठरवलं की बाप म्हातारा आहे, चालणार नाही, बापाला बसवलं गद्यावर. थोड्या दूर जात नाही तर लोक आले, अरे काय मूर्ख माणूस आहे तू, तो पोरग पैदल चालला, तू गद्यावर बसला. तो उतरला, पोरग बसला. थोड्या दूर पुन्हा जात नाही तर लोक आले, अरे काय मूर्ख पोरग आहे, म्हातारा बाप पैदल चालत आहे, जवान पोटा गद्यावर बसला. थोड्या दूर आता काय करावं, दोघंही बसले, दोघंही बसले. थोड्या दूर जात नाही तर लोक आले, काय मूर्ख माणूस आहे तुम्ही दोघे जण, अरे म्हणून ना गध. दोघंच्या दोघंही बसले. काही अक्कलकी आहे का नाही, काही चिवकी होय का नाही, तो त्या जीवाकडे पाहण करे. दोघांनी धरलं, एक दंडा पाहिला ना गध खांद्यावर घेतलं. सारे लोक पुन्हा सांग, काय मूर्ख लोक आहे तुम्ही, गधही खांद्यावर घेत असते का? ऐकावे तरी कुणाचे, हा धडा होता आम्हाला गंगाराम आणि महादूचा होता. ऐकावे तरी कुणाचे, परिस्थिती कशी आहे, कोणाचं ऐकावं? विचित्र आहे, ते समाज विचित्र आहे, लोक विचित्र आहे, जगू देत नाही. खाते तर काऊन खाते आणि उपाशी राहते तर काऊन राहते, या प्रकारे. म्हणून निंदा होते, कुणाचीही होते. एक व्यक्ती नाही की ज्याची निंदा होत नाही, एक व्यक्ती नाही की ज्याची प्रशंसा होत नाही, एक व्यक्ती नाही की ज्याची निंदा होते, एक व्यक्ती जगात नाही की ज्याची खूप प्रशंसा होते, एक व्यक्ती असा नाही की ज्याची निंदाही होत नाही आणि प्रशंसाही होत नाही, एक व्यक्ती असा नाही की ज्याची प्रशंसाही होत नाही, निंदाही होत नाही, जगात झाला नाही, होणार नाही आणि आता उपस्थित नाही. हे भगवान बुद्धांनी त्या अतुलाला सांगितलं की अतुल ही पुराणी गोष्ट आहे, हे आजची नाही आहे. मौन धारण करणाऱ्याची निंदा होते, जास्त बोलणाऱ्याची निंदा होते आणि जो थोडक्यात बोलते त्याची निंदा होते. तर मौन धारण करणाऱ्याची निंदा आहे, जास्त बोलणाऱ्याची निंदा आहे, कमी बोलणाऱ्याची निंदा आहे. काय करा? ऐकावे तरी कुणाचे, गद्यावर बसलं तरी निंदा, नाही बसलं तरी निंदा, खाली घेऊन चाललं तरी निंदा. या प्रकारे समाजामध्ये जगणं मुश्किल करून टाकतात. म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे बस, हाच एक उपाय आहे, दुसरा काही उपाय नाही. म्हणून दुसऱ्याच्या गलत्या शोधणारे लोक भरपूर आहे. हा बनते असा, तो बनते तसा, चांगला बनते तू बन बा. तुला जर वाटते ना, आपुलकी आहे ना की चांगला धर्म रुजला पाहिजे, चांगले म्हणलं पाहिजे आमच्या धर्माला ना भिक्षूला, चांगला भिक्खू बनणं, त्या घरून चांगला बनव. राजानं काय केलं, अशोक सम्राटाने धम्माच्या प्रचारासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला ना दान. पूर्वीची परंपरा आहे ना, एक पुत्र दोन पुत्र ज्याच्याकडे आहे त्याने एक पुत्र दान करावा, ज्याच्याकडे दोन मुली आहे त्यांनी एक मुलगी दान करावी. परंपरा आहे की नाही? किती लोक आहे इथं दान करणारे, हातवर करा. एखाद्याच्या घरून कोणी बनलं तुमच्या 7 पिढ्यामध्ये, आठवते तुम्हाला?
माझा आजा बनला की माझा चुलता बनला की मावसा बनला की मामा बनला की पोरगा बनला की कोणी बनला, आठवते? मग चांगला भिक्षू कुठून नाही? दुसऱ्याच्या घराण्यातून बनला म्हणून त्याला टॉर्चर करायचं. चांगला भिक्खू पाहिजे, त्याचे दुर्गुण शोधायचे. आणि तुमच्या घरातून तुमचं योगदान सांगा. बोलण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे की जो व्यक्ती भिक्षूला जगवतो, दान देऊन जिवंत ठेवतो. तो व्यक्ती आपल्या पुत्रासमान प्रेम करतो भिक्षूवर. जसा आपल्या पुत्रावर करतो तसा ते आई वडील त्या भिक्षूवर प्रेम करतो. मग तो दुर्गुण शोधेल का? माझा पुत्र काय, ह्या काय, माझ्या पुत्राला घडवताव की माझ्या संसाराचा दिवा चालावा, नावाचा पुढाचा उद्धार व्हावा, बनतेजीला यासाठी पोचत आहोत की धम्म चालावा शुद्ध रूपामध्ये. तर आपण मायचं आणि पुत्राचं तर नातं राहिलंच नाही, शत्रुत्वाचं नातं तयार केलं की मला खाऊन तू नवकर आहे, मी म्हणतो तसा वाग. काय याने धर्म चालत नाही. आपलं पहिले योगदान दाखवा लागते की माझं योगदान काय आहे. मी भिक्षूला जगवतो का की भिक्षूचे दुर्गुणच शोधतो, निंदा करतो, लोकांमध्ये पसरवून धम्माला नष्ट करतो. धम्माला प्रगती पथावर नेत नाही असा मूर्ख व्यक्ती निंदा करणारा नेत नाही. तो धर्म पहिले ग्रहण करतो, त्याच्यावर चिंतन मनन करतो आणि मग आत्मसात करतो, कृतीमध्ये उतरवतो. असा व्यक्ती एकतेचा प्रशंसक असतो. जेव्हा धम्म लोक पावत आहे अशा वेळेस जेव्हा त्याला वाटते तेव्हा धम्माच्या प्रचारासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करतो. तो खरा उपासक आहे. प्रयत्न तर दूरची गोष्ट आहे, पण पहिलेच आपण त्याची निंदा करून लोकांमध्ये पेरणी करतो. हा असा आहे, हा असा आहे, हा असा आहे. म्हणून संत कबीराने म्हटलेलं आहे, बुरा जो देखन मै चला बुरा मिला ना कोय, जो दिल खोजा मुझसे बुरा ना कोय. वाईट शोधायला गेलो पण वाईट सापडे ना कुणी, जेव्हा माझ्या मनात शोधलं तर माझ्यासारखा वाईट दिसे ना कुणी. हे म्हणून स्वतःकडे लक्ष देतो का तो? त्याचं एक बोट दुसऱ्याकडे राहते तर 4 बोट आपल्याकडे राहते. कोण दोषी, कोण दुर्गुणी? दुसऱ्याकडे बोट दाखवणारा सर्वात जास्त दुर्गुणी आहे. म्हणून दुसऱ्याचे दोष पाहण्यात काही फायदा नाही. आपण हीच वृत्ती समाजामध्ये सर्वात जास्त फोपावलेली आहे. स्वतः दारू पितो, स्वतः कोंबडे कापतो आणि भिक्षूची निंदा करून भिक्खूने असं वागाव, भिक्खूने तसं वागाव, तो सल्ला देतो. त्याची नैतिकता घसरलेली आहे आणि तो सल्ला देतो कोणाला? जो सदाचाराचं पालन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्या मार्गावर चालत आहे, त्याला नसीहत देतो, त्याला उपदेश करतो. हा संसारामध्ये दुःखात जीवन जगत आहे आणि दुःखमुक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला उपदेश करते. समाजामध्ये ही अवस्था आहे. त्याला तर काहीच येत नाही, धर्म तर कधी ग्रहण केला नाही, आचरणात काय आणणार आहे, ही अवस्था आहे. म्हणून त्या अतुलाला समजावून सांगितलं भगवान बुद्धांनी की अतुल, ही काही आताची गोष्ट नाही, ही पुराणी गोष्ट आहे, आजपासून चालत आलेलं नाही आहे. बुद्धाची सुद्धा निंदा केलेली आहे. मागंडियानं किती त्रास दिला बुद्धाला, भयानक निंदा केलेली आहे. 10 प्रकारच्या शब्दानं बोलली, तू गधा आहे, तू चोर आहे, तू दुबाडू आहे, हसवेगिरी करणार आहे, 10 शब्द वापरले त्या मागंडिया नगरात भिक्षाटनाला आल्यावर. समाजामध्ये असे लोक जाग्यावर आहे, दारू पिऊन भिक्षूची वाद घालणारे, भिक्षूला अबाजबा बोलणारे, भिक्षूचं डिमोशन करणारे, भिक्षूची निंदा करणारे, समाजामध्ये अधर्म पसरवणारे, लोकांची श्रद्धा तोडणारे, हे सारे नरकगतीचे प्रवासी आहेत. याची सुगती तर होणे नाही आहे. जे लोक भिक्षूची निंदा करतात, टीका टिप्पणी करतात, ते भिक्षूला सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही, ते दुसऱ्या लोकांना तोडतात, श्रद्धावान लोकांना तोडण्याचं काम करतात. हे तर नरकगतीचे प्रवासी, सुगतीचे नाही आहे. यांनी कधीच चांगल्या याला चांगलं म्हणलं नाही, वाईटाला वाईट म्हणलं नाही, कारण त्यांच्याजवळ बुद्धी नाही ना. निर्मल बुद्धी कुठं आहे, प्रज्ञा कुठं आहे? म्हणून ते काय शोधतील? सत्पुरुष व्यक्ती, सदाचारी व्यक्ती सद्गुण शोधतो. एखाद्या मूर्खा व्यक्तीमध्ये सद्गुण शोधतो. भगवान बुद्धांनी मिलिंद प्रश्नामध्ये बुद्ध वचन आहे की एका गध्यामध्ये सुद्धा सद्गुण आहे. कोणता सद्गुण आहे? एक सद्गुण आहे. आता नेहमी तर त्याला गदगदच म्हणता, काऊन म्हणतो? काय कारण आहे?
कोणालाही पोरायला उपमा देता, गध्यासारखा काऊन वागता रे तू, का गधा आहे का रे, देता ना. काऊन बा गध असं फेमस काऊन झालं, कोणत्या गुणासाठी गध फेमस आहे? गध कोणत्या गुणासाठी फेमस? उठलं सुटलं कुठेही लोळते, उठलं सुटलं कुठेही चरते. गध अकलीचं काम करत नाही म्हणून तो फेमस आहे. पण गध्यामध्येही बुद्धाने एक सद्गुण सांगितला. तो कोणता आहे? मिलिंद प्रश्न वाचला का? वाचाल तरच वाचाल, लक्षात ठेवा, नाहीतर काय खरं नाही. वाचाल तर वाचाल, वाचणं जरुरी आहे. म्हणून बुद्धाने मिलिंद प्रश्नामध्ये एक सद्गुण सांगितलेला आहे की गध्यामध्ये एक सद्गुण कोणता आहे? तो उकिरड्यावर भलाई झोपते पण सजग राहते. जेव्हा कोणाचा काही चाहूल लागली तर खडबडून उठते, असा सजग व्यक्ती पाहिजे. दुर्गुणाच्या विषयी कोणी निंदा करते, त्याविषयी कोणी आपला दुर्गुण दाखवते, कोणती घटना घडते, सजग राहायला पाहिजे, तुरंत सुधार. याच्यामुळे माझी जर हानी होत असेल, मी एखाद्या भिक्षूची निंदा करतो, टीका टिप्पणी करतो, याच्यामुळे जर माझ्यामुळे जर लोकांची श्रद्धा तुटत असेल, हानी पोहोचत असेल, आणि तिथे मी माझ्या वर्चस्वासाठी, माझ्या मान सन्मानासाठी, माझ्या अस्तित्वासाठी मी जर अशा तऱ्हेचं कृत्य करत असेल, तुरंत खडबडून जागा झालं पाहिजे का अरे माझ्या हातानं पापकर्म होत आहे, योग्य नाही, माझे वाणीचे दोष होत आहे, मी निंदा करत आहे, साडी चुगली करत आहे, योग्य नाही आहे, असं म्हणून खडबडून जागा झालं पाहिजे की हे तर मी माझ्या हातानं पाप होत आहे निंदेसारखं, याचा परिणाम मला माझं मन दूषित होऊन मला दुखी करणार आहे. म्हणून दुसऱ्याचे कर्म आपल्याला दुखी करत नसतात, आपलेच कर्म आपल्याला दुखी करत असतात. म्हणून कोणाला लांछन लावणे की याच्यामुळे दुखी आव की त्याच्यामुळे दुखी आव हे म्हणता येत नाही. अप्पोची मग अवधी मग अजनी मग आहासी मग. भगवान बुद्ध म्हणतात यानं मला मारलं, यानं मला लुटलं, यानं मला दुःखी केलं, म्हणणंच गलत आहे. तुझ्या दुःखाचं कारण तो अजिबात नाही आहे. कोण आहे मग? माझ्या दुःखाचं कारण मीच आहे, माझंच कृत्य आहे, दुसरं कोणी नाही. म्हणून क्या देखे परदोष, दुसऱ्याचे दोष पाहण्यात मजा वाटते पण काही फायदा नाही आहे. आपले दोष जर शोधले तर काढण्यासाठी प्रज्ञा मिळेल, बुद्धी मिळेल. हां माझ्यात असतं आहे, हे काढून फेकू दे, फेकल्यावर मी शुद्ध होणार, निर्मल होणार, ही वृत्ती येणार. या प्रकारे आपल्याला दुसऱ्याकडे पाहायची गरज नाही आहे. आणि हेच शिकायचं आहे जीवनामध्ये आपल्याला की आपण आपल्याकडे पाहायचं आहे. दुसऱ्याकडे पाहण्याने काहीच फायदा नाही, काही लाभ नाही. या प्रकारे अतुलाला जे समजावून सांगितलं भगवान बुद्धांनी की असं आहे, हे पूर्वीपासूनच चालत आहे की सत्पुरुषाची निंदा होते, दुराचार्याची पण निंदा होते. सत्पुरुषाची प्रशंसा होते, दुराचार्याची निंदा पण होते. सत्पुरुषाची एखादी दारूवाला आहे, समाजामध्ये तुम्ही राहता, तुम्हाला माहीत आहे दारू पिते, तरी तुमच्या घरी येऊ देताना, तरी त्याचा मानसन्मान करताना, तरी त्याने एखादी चांगलं काम केलं तर प्रशंसा करताना, म्हणजे मूर्खाची पण प्रशंसा होते. आणि एखादी जण दारू पिऊन एखादी हत्या केली किंवा चोरी केली तर मूर्खाची पण निंदा होते. एखाद्या सत्पुरुषानं एखादी त्याच्या हातानं जर काही अघटित घडलं तर त्याची पण निंदा होते. आणि नाही घडलं तर तो तर फक्त प्रवचन ऐकायला गेला होता अतुल, त्यांनी प्रवचन केलं नाही, मौन धारण केलं, तरी निंदा केलीच ना. म्हणजे सत्पुरुषाची पण निंदा होते, तो दुर्गुणी असो चाहे नसो, प्रशंसाही होते आणि निंदाही होते. तर या प्रकारे आपण आज या अतुलाचं उदाहरण घेऊन आपण निंदा कुणाची होते आणि प्रशंसा कुणाची होते हा विषय आज आपण इथे जाणलेला आहे आणि याचा अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण याच्यातून काय बोध घेऊ शकता ते घ्या. काय बोध घेऊ शकता की कोणाची निंदा केल्याने आपलं मन दूषित होते आणि कोणाची प्रशंसा केल्याने
खुशी उत्पन्न होते. म्हणून प्रशंसा सोचून समजून करा. जो प्रशंसा करण्याच्या लायक आहे त्याची प्रशंसा करा, निंदा करण्याच्या लायक आहे त्याची निंदा करताना विचार करा की आपलं मन मैल होणार नाही. बस सजग. म्हणून 4 गुण आहे ते आपण पदराला बांधून गाठ बांधून ठेवायचे. 4 गुण कोणते? त्याला सम्यक प्रयत्न म्हणतात. फक्त 4 प्रयत्न करणे आहे तुम्हाला सुखासाठी जीवनामध्ये, फक्त 4 सम्यक प्रयत्न. काय आहे? पहिला आहे जे दुर्गुण आपल्यामध्ये असेल त्याला काढून फेकणे. पहिला सांगितलेला आहे, मागं लिहिलेलं आहे तुम्ही. दुर्गुण आपल्यामध्ये असेल तर काढून फेकणे. जर दुर्गुण नसेल आपल्यामध्ये तर काय करणे? दुर्गुणाला आतमध्ये येऊ न देणे, दारं बंद करणे, ब्रेक लावणे. दुर्गुण आतमध्ये येऊ न देणे. जर आपल्यामध्ये सद्गुण असेल काय करावं? त्या सद्गुणाला सुंदर प्रकारे जपून ठेवावे. आणि जर सद्गुण नसेल तर आपण बाहेरून जिथून भेटते तिथून, मूर्खात भेटो की शहाण्यात भेटो, सद्गुणाचा संग्रह केला पाहिजे. जमा करणे, सद्गुणाचा संग्रह करणे. हे 4 गुण जर या 4 गोष्टी आपण जर आपल्या पदराला गाठ बांधून ठेवल्या, निश्चितच आपलं जीवन सुखी आहे, सफल आहे. कोणाच्या समोर जायची गरज नाही की मला मदत कर किंवा माझ्यावर अनुकंपा कर की माझं भलं कर. कोणीही या जगात आपलं भलं करणारा नाही आहे. हात जोडायची गरज पडणार नाही. या प्रकारे आपण आपलं कल्याण करून घ्यावं. या 4 गोष्टी लक्षात ठेवाव्या आणि दुसऱ्याचे दोष न पाहता आपले दोष नष्ट करण्यासाठी सारी एनर्जी खर्च करावी, म्हणजे आपलं कल्याण होईल. अशा प्रकारे तुमचं कल्याण हो अशी मंगल कामना करतो आणि इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो.